एका दिवसात मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री उपोषण मागे घेतलंय. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी काल 30 मे सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केलं. त्यानंतर काल रात्री मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. अभ्यासकांच्या सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रात्री 10:30 वाजता जरांगेंची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री 1:15 पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं. जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांना जी आश्वासनं दिलेली आहेत ते सर्व तुमच्या समोर दिलेली आहेत. कोणतंही आश्वासन मागे दिलेलं नाही. आम्ही दिलेली आश्वासनं मनोज जरांगे यांनी देखील वाचवून दाखवली आहे. सातत्यानं मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतलेली, त्यानुसारच कारवाई केलेली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. उपोषण मागे घेतलेलं आहे. कुठली आश्वासनं त्यांना आपल्याकडून दिली गेली आहेत? जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहे. कुठेही मागे आश्वासन दिलं नाही. त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत. विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत. त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे. त्यानुसारच कारवाई केलेली आहे. कुठेतरी ऑडिट होणं गरजेचं असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. असं आहे की कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं खरं म्हणजे भान ठेवलं पाहिजे. आणि इतक्या महत्वाच्या पर्वाला अशा पद्धतीनं राजकीय रूप देणं, राजकारण कुठे करायचं आणि कुठे करू नये याचं भान असावं, एवढाच माझा सल्ला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.